अपाचे स्पार्क 4.0 सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या सेशनची. अँड वेलकम टू एपिसोड नंबर 2. या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहे की व्हॉट इज बिग डेटा, का आपण बिग डेटा स्टडी करतोय, का गरज पडली आपल्याला बिग डेटाची आणि बिग डेटामुळेच अपाचे स्पार्क आलं आहे का, हे पण आपण समजून घेऊया पूर्ण डिटेलमध्ये. सो आपला टॉपिक आहे बघा आजचा, बिग डेटा. सो अपाचे स्पार्क शिकण्यापूर्वी आपण बिग डेटाला हात का लावतोय का? कारण की अपाचे स्पार्क शिकण्याआधी तुमची जी फाउंडेशन आहे ती क्लिअर असायला पाहिजे. त्यामुळेच आपण हे जे कन्सेप्ट्स आहे हे घेतोय. सो स्टार्ट करू आपण पूर्ण डिटेलमध्ये अँड इट विल बी वन ऑफ द बेस्ट सेशन. सो स्टार्ट करतोय. सो सर्वात पहिले आहे आपला बघा बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज बिग डेटा, का गरज पडली, का शिकतोय, का हा टॉपिक आला आहे, राईट. सो बिग डेटा म्हणजे काय? बिग डेटा म्हणजे असा डेटा जो ट्रेडिशनल डेटाबेसेस अँड टूल्स इफिशियंटली प्रोसेस करू शकत नाही, हा असा डेटा आहे. थोडा आपल्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न केला त्याला काय म्हणतात, याला असं म्हणतात की बिग डेटा म्हणजे असा डेटा जो कंटिन्युअसली जनरेट होतो, याला म्हणतात बिग डेटा, आणि डिफरंट फॉर्मॅट्समध्ये. तर याला प्रोसेस करू शकतं का आपला नॉर्मल सिस्टम्स आणि डेटाबेसेस? तर नाही. आणि म्हणूनच इथे आपला अपाचे स्पार्क जे आहे ते जन्माला आलं आहे. आणि सगळ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की जर बिग डेटा नसता तर अप्पाचे स्पार्क आलं असतं का? नाही. जर बिग डेटा नसता तर अप्पाचे स्पार्कसुद्धा जन्माला आलं नसतं. पूर्ण डिटेलमध्ये आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप समजून घ्या सर्व काही, आणि स्लाइड्स वगैरे पण आपण डिटेलमध्ये सर्व काही डिस्कस करणार आहे, राईट. सो बिग डेटाची ही एक बेसिक डेफिनेशन आहे आणि आपण हळूहळू आपलं जे फाउंडेशन आहे ते क्लिअर करतोय, राईट. एपिसोड 2 आहे आणि हळूहळू आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये सगळं काही करणार आहे, राईट. सो दिस इज ऑल अबाउट बिग डेटा. बिग डेटाचं एक ओव्हरलुक घेतलं आहे आपण की बिग डेटा म्हणजे काय. बिग डेटा म्हणजे असा डेटा जो कंटिन्युअसली जनरेट होतो आणि डिफरंट फॉर्मॅट्समध्ये. बिग डेटा हा जो वर्ड आहे हा कॉमन झाला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे कंपनीज बिग डेटावर काम करतात आणि डेटा इंजिनियर्स बिग डेटा हँडल करतात. सो आता एक बेसिक डेफिनेशन बघूया आपण आणि समोर जाऊया. सो बेसिक डेफिनेशन आपल्या बिग डेटाचे आहे बघा की बिग डेटा रेफर्स टू एक्स्ट्रीमली लार्ज अँड कॉम्प्लेक्स सेट्स ऑफ डेटा दॅट कॅन नॉट बी इझिली हँडल्ड ऑर प्रोसेस ऑर ॲनालाइज्ड युझिंग ट्रेडिशनल डेटा प्रोसेसिंग टूल्स अँड डेटाबेसेस. म्हणजे असा डेटा जो इझिली हँडल नाही करू शकत आपले ट्रेडिशनल डेटाबेसेस अँड टूल्स. सो बिग डेटा हा इतका लार्ज असतो, इतका जास्त स्पीडने येतो आणि इतक्या व्हरायटीजमध्ये येतो, म्हणून ट्रेडिशनल डेटाबेसेस अँड टूल्स त्याला प्रोसेस करू शकत नाही. अँड दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ बिग डेटा. आता आपण थोडं समोर जाऊया आणि समजून घेऊया की बिग डेटा नव्हता तेव्हा आपला जो डेटा आहे तो कसा स्टोअर व्हायचा, राईट. सो बेसिक आपण गोष्टी कव्हर करणार आणि समजून घ्या पूर्ण डिटेलमध्ये. सो 3 V's ऑफ बिग डेटा पण आपण बघणार आहे की व्हॉट आर द 3 V's. बिग डेटाचे 3 V's कोणते आहे. बट जेव्हा बिग डेटा नव्हता तेव्हा आपला जो डेटा आहे तो कसा प्रोसेस व्हायचा ते आपण बघून घ्या पूर्ण डिटेलमध्ये. सो जसं बघा एखादं ॲप्लिकेशन आहे, राईट. एखादं ॲप्लिकेशन आहे, एखादं वेबसाईट्स आहे, तर त्यामधनं डायरेक्टली आपला जो डेटा आहे तो डेटाबेसमध्ये स्टोअर व्हायचा. कधी? जेव्हा बिग डेटा नव्हता तेव्हा, राईट. डायरेक्टली काय व्हायचं की हा जो डेटा आहे हा सिस्टममधनं यायचा आणि जसं डेटाबेसमध्ये स्टोअर व्हायचा. दिस इज आवर डेटाबेस, राईट. सो अशा काही गोष्टी आहेत जे की आधी व्हायच्या. बट नंतर काय आलं? नंतर आलं बघा जसं आपला बिग डेटा, आणि बिग डेटाला प्रोसेस करण्यासाठी काही ना काही गोष्टी पाहिजे होत्या आणि म्हणून काही ना काही गोष्टी आल्या. आता काही एक्झाम्पलने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. इमॅजिन करा तुमच्याकडे एक शॉप आहे. त्या शॉपवर डेली हंड्रेड्स ऑफ कस्टमर्स येतात आणि शॉपिंग करतात. पण काळानंतर होतं काही असं की तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे हा ॲमेझॉन इतका मोठा होतो आणि होतं काही असं की डेली लाखोंचे कस्टमर्स येतात, डेली मिलियन्स ऑफ ऑर्डर्स येतात आणि मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स होतात. मग मला सांगा हा जो एवढा मोठा जास्त डेटा आहे हा एक्सेल काय नॉर्मल डेटाबेस सिस्टम्स याला बघून पण हँग होतील. अँड दिस इज वॉट वी कॉल ॲज बिग डेटा. म्हणजे डेटा इतकं जास्त झाला की रिलेशनल सिस्टम्स फेल व्हायला लागले. अँड इथनं स्टार्ट झाला बघा आपला बिग डेटाचा एरा. आधी खूप सिम्पल आर्किटेक्चर फॉलो केलं जात होतं. जसं आपलं वेब ॲप्लिकेशन आहे त्यामधनं डेटा डायरेक्टली आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत आहे. बट जसं आपण ग्रो होत गेलो, इंटरनेट आलं, नंतर जसं आपलं सोशल मीडिया ॲप्स आले आहेत, नंतर ऑनलाईन शॉपिंग एक्सपर्ट झाली, मग झालं काही असं की जो आपला डेटा आहे तो क्रेझी स्पीडने यायला लागला. तेव्हा कंपनीजला एक मोठा प्रॉब्लेम दिसला
आणि तिथनंच एक नवीन एक फेमस कन्सेप्ट आला विच इज नथिंग बट 3 V's ऑफ बिग डेटा. त्यामधला फर्स्ट व्ही आहे वेलॉसिटी, सेकंड व्ही आहे व्हॉल्यूम अँड थर्ड व्ही इज व्हेरायटी. वन बाय वन डिस्कस करूया व्हॉट आर द 3 V's. सो फर्स्ट वे आहे बघा जसा आपला वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे स्पीड. डेटा येण्याची जी स्पीड आहे ती एक्सपोनेन्शियली वाढली. एक्झाम्पल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं आपले इंस्टाग्रामचे लाईव्ह नोटिफिकेशन्स आहेत, डेली UPI ट्रान्झॅक्शन्स प्रोसेस करायला लागते, म्हणजेच डेटा पर सेकंड जनरेट व्हायला लागला. अँड दिस इज आर फर्स्ट वी विच इज वेलॉसिटी. सेकंड वी इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे क्वांटिटी ऑफ डेटा. अर्लियर कंपनीज MBsमध्ये डेटा हँडल करायचे, नंतर जसं आपलं GBsमध्ये डेटा हँडल करायचे, नंतर TBsमध्ये, आणि आता जसं PBsमध्ये डेटा हँडल करतात विच इज नथिंग बट पेटाबाईट्स, राईट. जसं Amazon झाले, नेटफ्लिक्स झाले, मोठ्या मोठ्या कंपनीज झाले, हे इन्सेन अमाऊंट ऑफ डेटा जनरेट करतात. अँड दिस इज आवर नेक्स्ट वी विच इज व्हॉल्यूम. सो आपला जो थर्ड वे आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे विच इज नथिंग बट व्हेरायटी. अर्लियर आपला जो डेटा होता तो स्ट्रक्चर्ड होता, लाईक रोजच्या फॉर्मॅटमध्ये, कॉलम्स, टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये, राईट. पण आता जो डेटा यायला लागला तो डिफरंट फॉर्मॅट्समध्ये यायला लागला. जसं स्ट्रक्चर्ड डेटा, नंतर सेमी स्ट्रक्चर्ड डेटा, नंतर अनस्ट्रक्चर्ड डेटा. स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे समथिंग लाईक ॲज पर टेबल्स, सेमी स्ट्रक्चर्ड म्हणजे लाईक XML, JSON फाईल्स, आणि जसं अनस्ट्रक्चर्ड म्हणजे इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओज या फॉर्मॅटमध्ये डेटा यायला लागला. अँड दिस इज आवर थर्ड वी विच इज व्हेरायटी. ट्रेडिशनल डेटाबेसिसला हे सगळं हँडल करणं खूप डिफिकल्ट होतं, आणि म्हणूनच कंपनीचं कळालं की वी नीड समथिंग पॉवरफुल जे की सगळं हँडल करेल. आणि तिथनंच न्यू टेक्नॉलॉजीजचा बर्थ झाला, जसं की हाडूप आलं, पायस्पार्क आलं, आणि बिग डेटा इकोसिस्टम झाले. बिकॉज कंपनीज लाईक असं फ्रेमवर्क पाहिजे होतं जो ह्यूज स्केलवर डेटा प्रोसेस करू शकेल. And this is Apache Spark Full Auto series, which will be one of the best series. And now we have covered the basic foundation of 3 V's of big data and Apache Spark. We will be moving ahead, and we are going, and we will be uploading videos daily. And this is Code Marathi 2.0. समाप्त करते इस सेशन को, मिलते हैं हम हमारे अगले वीडियो में.